हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर छापेमारी, 47 गुन्हे दाखल, 4,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर पोलिसांची कारवाई. लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या 49 लोकांवर 47 गुन्हे दाखल करून 4,17,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी 23 पोलीस अधिकारी, 109 पोलीस अंमलदारांचे विशेष पथके बनवून राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे 49 इसमावर 47 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, देशी विदेशी दारू असा एकूण 4,17,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कार्यवाही करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.